गळ्यात फाशीचा फास आणि अंगावर आसुडाचे फटके, सुस्त प्रशासनाला जाग आणण्यासाठी धुळ्यात बळीराजाचा उग्र आक्रोश। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आज एका अत्यंत विदारक आणि तितक्याच संतापजनक वास्तवाचं दर्शन घडलं, जिथे झोपलेल्या आणि सुस्त व्यवस्थेला जाग आणण्यासाठी बळीराजाने चक्क पोतराजाचा वेश धारण करत स्वतःच्याच अंगावर आसुडाचे फटके ओढून घेत सरकारचा निषेध नोंदवला। शिरपूर फर्स्ट या संघटनेच्या नेतृत्वात झालेल्या या अनोख्या आणि उग्र आंदोलनात तरुण शेतकऱ्यांनी गळ्यात प्रतिकात्मक फाशीचा फास अडकवून आणि अंगावर निषेधाचे बॅनर लावून प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा पंचनामा केलाय। या आक्रोशाचं मुख्य कारण म्हणजे धुळे जिल्ह्याचं प्रमुख नगदी पीक असलेल्या कापसाला खरीप हंगाम 2024च्या पीक विमा योजनेतून अद्यापही वगळण्यात आलंय। त्यातच जानेवारीत शिरपूर तालुक्यात झालेल्या गारपिटीची मंजूर झालेली नुकसान भरपाई 3 महिने उलटूनही प्रशासकीय लाल फितीच्या कारभारामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचली नाहीये। जाचक अटी शर्ती रद्द करून सरसकट कर्जमाफी द्यावी अशी रास्त मागणी करत आंदोलक प्रतिनिधी हंसराज चौधरी यांनी सरकारला थेट आरसा दाखवलाय। शासनाच्या या वेळ काढू आणि अन्यायकारक धोरणांमुळे शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा असल्याचा संताप या फासातून आणि आसुडाच्या फटक्यांतून व्यक्त झालाय। येत्या 7 दिवसात कापसाचा विमा आणि प्रलंबित नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ जमा झाली नाही तर प्रशासनाला याहून भयानक आणि तीव्र उद्रेकाचा सामना करावा लागेल असा स्पष्ट आणि कायदेशीर इशारा आज देण्यात आलाय। आता तरी हे मायबाप सरकार आसुडाच्या आवाजाने जागे होणार का, हाच खरा प्रश्न आहे। मी हंसराज चौधरी, राहणार शिरपूर। आपण जर का बघितलं की राज्यभरामध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी आंदोलन आणि निवेदने दिले जात आहे। अनेक अटी शर्ती राज्य सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफीमध्ये आहे। त्यानंतर बघितलं तर धुळे जिल्ह्यात नुकताच पीएम फसल योजनेअंतर्गत येणारा पीक विमा घोषित करण्यात आला, परंतु जिल्ह्याचा प्रमुख पीक असलेला कापूस याचा पीक विमा अजून देखील खरीपचा 2025च्या हंगामाचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळालेला नाही। नवीन वर्ष चालू झालं, पेरणी चालू झाली, परंतु अजून देखील शेतकऱ्यांना त्या हक्काचा पीक विमा मिळालेला नाही। वारंवार प्रशासनाला निवेदने देऊन आंदोलने करून देखील काही झालं नाही, म्हणून आज आमच्या वतीने, शेतकऱ्यांच्या वतीने आज या जुलमी प्रशासनावरती आणि जुलमी शासनावरती आसूड ओढण्याचं काम शेतकऱ्यांनी केलेलं आहे। आणि जर का येत्या 7 दिवसामध्ये या धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हक्काचा पीक विमा जर का वेळेवर मिळाला नाही तर या प्रशासनाला शेतकऱ्यांच्या मोठ्या उद्रेकाच्या सामोरे जावं लागेल।